हाय एव्हरीवन, पेअर ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स या चॅप्टरमधल्या सबस्टिट्यूशन मेथडनी पेअर ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल कसे सॉल्व करायचे ते आज आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. देर आर 3 अल्जेब्रिक मेथड्स फॉर सॉल्विंग पेअर ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. द फर्स्ट मेथड आहे सबस्टिट्यूशन मेथड, सेकंड मेथड आहे एलिमिनेशन मेथड आणि थर्ड मेथड आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे. इलिमिनेशन मेथड आपण नंतर पाहूया. तर या व्हिडिओमध्ये आपल्याला सबस्टिट्यूशन मेथड पाहायचं आहे. तर मी आशा स्वागत करते तुमचं लाईन्स अँड नंबर्स. तर याआधीचे तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले नसेल तर ते बघून घ्या. तर मी एक्झाम्पल नंबर 4 घेतलेला आहे सॉल्व करण्यासाठी. तर सबस्टिट्यूशन मेथडनी सॉल्व करण्यासाठी ॲट फर्स्ट सबस्टिट्यूशन किंवा इलिमिनेशन मेथडने आपल्याला एक्झाम्पल पेअर ऑफ लिनियर इक्वेशन सॉल्व करायचे असतील तर फर्स्ट स्टेप असणार आहे आपली नंबरिंग करायची. तर फर्स्ट नंबरिंग करून घ्या इक्वेशनला. इक्वेशन नंबर फर्स्ट अँड इक्वेशन नंबर सेकंड, कोणत्या पण इक्वेशनला कोणतं पण नंबरिंग केलं तरी चालेल. या मेथडला सबस्टिट्यूशन मेथड असं का म्हणतो, कारण आपण काय करणार आहे, कोणता तर एक व्हेरिएबल हा एक्स घ्या किंवा वाय घ्या ह्या दुसऱ्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करणार आहे. कोणत्या तरी एका व्हेरिएबलची व्हॅल्यू दुसऱ्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करणार आहे. तर त्याच्यामुळे आपण या मेथडला सबस्टिट्यूशन असं म्हणतो. आता ते कसं ते बघूया. तर ॲट फर्स्ट स्टेप असणार आहे नंबरिंग. नंबरिंग केल्यानंतर काय करूया, आता इथं जे तुम्हाला मोकळं दिसतं आहे, आता इथं एक्स वाय दीज आर द व्हेरिएबल्स, 2 3 दीज आर द कॉन्स्टंट अँड 7 - 15 2 दीज आर द कोएफिशियंट्स. जे कॉन्स्टंट व्हेरिएबलला मल्टिप्लाय असतात त्याला आपण कोएफिशियंट म्हणतो. तर आता इथे एक्सलाच कोएफिशियंट 1 आहे, म्हणजे एक्सच सगळ्यात मोकळा दिसतो आहे. तर मी काय करते, सहसा असं जरी नसेल आलं ओके तर काय करायचं, आता इथं समजा 2x असेल किंवा 3x असेल तरी पण आपल्याला कोणता तरी एक व्हेरिएबल तुम्ही मोकळा करून घ्यायचा आहे. मग आता तुम्ही एक्स घ्या किंवा वाय घ्या, तुम्ही आधी ठरवा. तर आता मला इथं एक्सच घेते मी इथे, ठीक आहे. तर आता आपली स्टेप नंबर 2 ही असणार आहे एक व्हेरिएबल. तर इक्वेशन नंबर 2 फ्रॉम इक्वेशन नंबर 2 x + 2y = 3. तर आता x = 3 - 2y असं मला हे इक्वेशन नंबर 2 भेटले आहे. त्यालाच आपण इक्वेशन नंबर 3 लिहूया. तर x = -3y. आता हे जे मी आलेलं आहे ते मी इक्वेशन नंबर 1 मध्ये सबस्टिट्यूट करणार आहे एक्सच्या जागी. तर मला काय मिळणार आहे, जर मी इथं x = 3 - 2y हे इथं सबस्टिट्यूट केलं तर मला इक्वेशन इन 1 व्हेरिएबल मिळेल. जर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल मिळेल तर ते मला इझिली सॉल्व करता येईल. एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळेल आणि मला एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळेल का कोणत्या तरी एका इक्वेशनमध्ये ठेवणार आणि दुसऱ्या पण व्हेरिएबलची व्हॅल्यू काढणार. तर आता मी इथं एक्सच्या ऐवजी इथं वाय पण ठेवू शकते. तर कसं काय करता येईल आपल्याला, सपोज आता इथं x + 2y = 3. तुम्हाला जर x जर सबस्टिट्यूट नसेल करायचं तर y जर ठेवायचं असेल तर काय करता येईल. तर आता yला मोकळं करून घ्यायचं आहे. 2y = 3 - x असं आलेलं आहे. तर आता मी काय करणार, y = 3 - x/2. तर हे सबस्टिट्यूट ठेवणार इक्वेशन नंबर 1 मध्ये. तुम्ही आयदर x = किंवा y दोन्हीपैकी एक सबस्टिट्यूट ठेवू शकता. पण जे काही इझी आहे ते पाहायचं आधी. तर मला इझी इथं x आहे त्याच्यामुळे मी x घेतलेला आहे. तर आता आपली स्टेप नंबर 3 सबस्टिट्यूट इक्वेशन 3 और x = 3 - 2y इन इक्वेशन 1. ओके, इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवूया. 7x - 15y = 2. दिस इज आवर इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन नंबर 2 मध्ये x ही व्हॅल्यू ठेवूया. तर ब्रॅकेटमध्ये ठेवायची म्हणजे काही चुका होणार नाहीत. 7 × 3 - 2y - 15y = 2. आता हे आपण व्यवस्थित सॉल्व करून घेऊया. 7नी ह्या दोन्ही पण टर्म्सला मल्टिप्लाय करून घेऊया. 7 × 3 21 येईल मायनस 7 × 2 -2 -14y -15y = 2 आलेला आहे. तर आता इथं -14 आणि -15ची ॲडिशन होईल आणि हे 21 आपण त्या साईडला पाठवूया, ते कॉन्स्टंट आहे. -14y - 15y = आता हे
2 मायनस 21, 21 मी या साईडला आणलं. आता -14 आणि -15ची ॲडिशन होईल. तर -29y इज इक्वल टू मायनस इथं 19 येईल. y इज इक्वल टू 19/29. हे 29 या साईडला येईल. दोन्ही पण मायनस मायनस कॅन्सल होईल. 19/29. तर y इज इक्वल टू 19/29 ही व्हॅल्यू मला मिळाली. तर पुट आता आपली स्टेप नंबर 4 ही असणार आहे. पुट y इज इक्वल टू y इन एनी ऑफ दिस इक्वेशन, आयदर इक्वेशन नंबर 3 और ओके. तर इक्वेशन नंबर 3 मध्ये ठेवलं तर आपल्याला सोपं जाईल. तर पुट y इज इक्वल टू 19/29 इन इक्वेशन 3. तर x इज इक्वल टू 3 मायनस 2 मल्टिप्लाय बाय 19/29. आता हे सॉल्व करूया व्यवस्थित. x इज इक्वल टू 29 ह्यांचा 29 मल्टिप्लाय बाय 3 मायनस 19 मल्टिप्लाय बाय 2 38 येईल. तर x इज इक्वल टू 29 मल्टिप्लाय बाय 3 87 येईल. मायनस 38/29. तर x इज इक्वल टू 87 मायनस 38 इथं 9 येईल आणि इथं 7 मायनस 3 4 येईल. 49/29. तर x इज इक्वल टू 49/29 अँड y इज इक्वल टू 19/29. तर एकदम इझी आहे ही मेथड. तर अजून एकदा रिवाईज करूया आपण काय केलं. तर स्टेप नंबर फर्स्ट आहे नंबरिंग करायची. स्टेप नंबर सेकंड आहे कोणता तरी एक व्हेरिएबल आपण सुट्टा करून घेतो, मोकळा करून घेतो, कारण आपल्याला तो सबस्टिट्यूट करायचा आहे अनदर इक्वेशनमध्ये. तर तो आता ती झाली स्टेप नंबर 2. आता स्टेप नंबर 3 काय, सबस्टिट्यूट एनी ऑफ वन व्हेरिएबल इन अनदर इक्वेशन. ओके. त्याच इक्वेशनमध्ये नाही ठेवायचं, त्याच्या दुसऱ्या इक्वेशनमध्ये ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामुळं आपल्याला इक्वेशन इन वन व्हेरिएबल मिळालं. आणि स्टेप नंबर 4 आपल्याला एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळाली, ती दुसऱ्या इक्वेशन नंबर आपण जिथून सुरुवात केली होती त्या सबस्टिट्यूटमध्ये ठेवून द्यायची, आपल्याला दुसऱ्या व्हेरिएबल्सची व्हॅल्यू मिळून जाईल. तर ही आहे सबस्टिट्यूशन मेथड. ज्या या व्हॅल्यू आहेत एक्स आणि वायच्या, त्या आपण एनी ऑफ दिस इक्वेशनमध्ये जर ठेवल्या तर आपलं हे इक्वेशन सॅटिस्फाय करतात. आणि जर हे इक्वेशननी ह्या व्हॅल्यू सॅटिस्फाय नाही केली तर आपल्या आलेल्या व्हॅल्यूज इनकरेक्ट आहेत. मग काय करायचं, तर एक्झाम्पल परत सॉल्व करायचं. ठीक आहे. तर आता आपण एनी ऑफ दिस इक्वेशनमध्ये आपण ठेवून बघूया. तर इक्वेशन नंबर 2 मध्ये या आलेल्या व्हॅल्यूज आपण ठेवून बघूया. कोणता तरी एक RHS किंवा LHS. आता आपल्या RHS मध्ये या साईडला आपण या व्हॅल्यूज ठेवून बघूया. ओके. तर x प्लस 2y इज इक्वल टू, आता एक्सची व्हॅल्यू किती आहे 49/29 प्लस 2 मल्टिप्लाय बाय 19/29. ओके. तर 49/29 प्लस आता 2 मल्टिप्लाय बाय 19 38/29. आता कॉमन आहे 29 हा डिनॉमिनेटर, त्याच्यामुळे इथं 29 आपण यांचा डिनॉमिनेटर कॉमन लिहू शकतो, खाली सारखा आहे त्याच्यामुळे. आता 49 प्लस 38 किती येतं, तर 9 9 18 17 87 आलं. 87 इज इक्वल टू 21 1 जा 21 3 जा 3 इज इक्वल टू, आता ही याची LHS आहे आणि ही याची RHS आहे. ओके. आता इथं लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. देअरफॉर आपल्या व्हॅल्यूज करेक्ट आहेत. ठीक आहे. तर तुम्ही या पण इक्वेशनमध्ये जर या व्हॅल्यूज ठेवून बघितला तर हे पण इक्वेशन या व्हॅल्यूज सॅटिस्फाय करतं. ठीक आहे. तर तुम्ही हे सगळं ड्रॉपमध्ये करून पाहायचं आहे, ॲन्सर करेक्ट आहे का नाही ते पाहण्यासाठी. ओके. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.